श्री शिवाय नमस्तुभ्यम। दरवर्षीप्रमाणे आपण आपापल्या घरामध्ये पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या वतीने पार्थिव शिवलिंगाचे रुद्राभिषेक करत असतो। तर त्यासाठी सामग्री बघूया। 2025 23 जुलै श्रावण शिवरात्री पूजा सामग्री म्हणजे श्रावण महिन्याची शिवरात्रीचं पूजन बघूया। तर सर्वप्रथम इथं घ्यायचं आहे 1 लोटा जल, 21 दाणे गव्हाचे, 5 कमलगट्टे, 108 तांदळाचे दाणे, 21 काळी मिरच घ्यायची आहे, 1 चुटकी काळी तीळ, महादेवाला वाहण्याकरता 1 धतुरा, 7 बेलपत्र, 7 शमीपत्र, 7 लाल पुष्प गुलाबाचे, 7 पुष्प इतर कोणतेही लाल। त्यानंतर घ्यायचं आहे दूध, पंचामृताकरता दूध, दही, शहद आणि साखर लागणार आहे। त्यानंतर घी म्हणजेच आपल्याला तूप लागणार आहे इथं पंचामृतसाठी। व महादेवाला वाहण्याकरता 5 वाट्यांमध्ये हे 5 साहित्य वेगवेगळे काढायचे आणि पंचामृत वेगळं करायचं आहे। त्यानंतर लागणार आहे इत्र, गंगाजल आणि चंदन आणि रोली मोली हातात बांधायला आणि गौरा गणपतीला वाहायला, अबीर, गुलाल, त्यासोबतच पिवळं चंदन आणि कापूर हवाय आरती झाल्यानंतर लावायला। 3 गोल सुपाऱ्या घ्यायच्या आहेत, 1 गणपतीसाठी, 1 गौरा गणपतीसाठी आणि 1 महादेवाला अर्पण करायला। त्यानंतर 2 दीपक घ्यायचे आहेत, 1 दीपक हा प्रज्वलित करून ठेवायचा आणि 1 आरतीच्या वेळेस लावायचा आहे। 2 जनेऊ घ्यायचे आहेत, 1 गणपतीला अर्पण करण्याकरता आणि 1 महादेवाला अर्पण करण्याकरिता। लवंग आणि इलायची हवी आहे महादेवाला अर्पण करण्याकरता। पानाचे पत्ते हवेत नागवेलच्या, 5 फळं कोणतेही आणि मिठाई हवी भगवान शिवशंकराला नैवेद्य दाखवण्याकरता। त्यासोबतच धूपबत्ती आणि गणपतीला वाहण्याकरता दुर्वा। तर अशा पद्धतीने सर्व ही सामग्री घ्यायची आहे व महादेवांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे। पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार आपण आज 7 ते 8 ह्या वेळेपर्यंत हा अभिषेक केला तर आपल्याला भगवान शिवशंकराची कृपेचा लाभ मिळतो व आपण जे भगवान शिवशंकराला मागितलं ते आवश्यक 1 वर्षात पूर्ण होते। तर नक्कीच ही पूजाविधी आज प्रत्येक घरामध्ये केली जाईल व भगवान शिवशंकराचा आशीर्वाद घेतला जाईल। तर अशा पद्धतीने ही सर्व पूजन सामग्री आणून पार्थिव शिवलिंगाचं निर्माण करायचं आहे व 7 ते 8 ह्या वेळेस संध्याकाळी रुद्राभिषेक करायचा आहे।